अध्याय 1 शिवपुराणाचे रहस्य आणि महात्म्य. कल्पना करा, जर एका ग्रंथात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक संकटावर उपाय आणि जीवनाला नवी दिशा देणारे दिव्य ज्ञान दडलं असेल तर तो ग्रंथ म्हणजे शिवपुराण. केवळ कथा नाही, तर भगवान शिवांच्या कृपेचा अनुभव देणारं, पापांचा नाश करून भक्ती, ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारं अमूल्य शास्त्र. आज आपण जाणून घेणार आहोत शिवपुराणाचं अद्भुत महात्म्य, जे ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. जर तुम्ही शिवभक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. नैमिषारण्याचा तो पवित्र परिसर. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नैमिषारण्य क्षेत्रात अनेक महान ऋषीमुनी एकत्र जमले होते. वातावरण अतिशय शांत आणि भक्तिमय होते. त्या सभेत महाज्ञानी सुज्जी विराजमान झाले होते. तब्बल हजारो वर्षे तपश्चर्या केलेले शौनक ऋषी सुज्जींसमोर आले. त्यांच्या चेहऱ्यावर कलियुगातील मानवाबद्दल मोठी चिंता दिसत होती. हात जोडून त्यांनी सुज्जींना विचारले, हे गुरुदेव, येणारा कलियुगाचा काळ अत्यंत घोर असणार आहे. कलियुगात माणसाचे मन काम, क्रोध, लोभ आणि मोहाच्या जाळ्यात अडकेल. लोक असुरी प्रवृत्तीचे बनतील आणि सत्याचा मार्ग विसरून जातील. मला सांगा, अशा कलियुगी मानवाला संकटांतून वाचवणारा आणि त्याच्या अंतःकरणाची शुद्धी करणारा कोणता उपाय आहे? असा कोणता शाश्वत मार्ग आहे जो माणसाला थेट मोक्षाकडे घेऊन जाईल? शौनक ऋषींचा हा कारुण्यपूर्ण प्रश्न ऐकून सुज्जींच्या चेहऱ्यावर मंद हास्य आले. ते म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठ शौनक, तुम्ही मानवाच्या कल्याणासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे. ऐका, कलियुगातील सर्व पापांचा नाश करणारा एकच सर्वात मोठा आणि दिव्य मार्ग आहे, श्री शिवपुराण कथा. हे सुज्जी पुढे सांगू लागले, हे शिवपुराण म्हणजे दुसरं काही नसून साक्षात भगवान शिवांचे वाङ्मय रूप आहे. पूर्वकाळात स्वयं भगवान शंकरांनी हे ज्ञान प्रकट केले होते. पुढे गुरुदेव व्यासांनी संत कुमार मुनींचा उपदेश ऐकून या दिव्य ग्रंथाची रचना केली. हे शिवपुराण म्हणजे काळाच्या सर्पाने डसलेल्या मानवासाठी अमराठ्या रसासारखे आहे. यात एकूण 2400 श्लोक आणि 7 पवित्र संहिता आहेत. जो मनुष्य या 7ही संहितांचे भक्तिभावाने, ज्ञानाने आणि आदराने श्रवण करतो, तो या जगात भगवान शिवासारखाच पूजनीय बनतो. सुज्जींनी शिवपुराणाचे महत्त्व सांगताना पुढे एक अद्भुत गोष्ट सांगितली. शिवपुराण हे कानांसाठी अमृतासारखे आहे. जे लोक हे पुराण मनापासून ऐकतात किंवा वाचतात, त्यांचे सर्व जन्माचे पाप क्षणात जळून भस्म होते. या जगात राहून ते सर्व सुख समृद्धीचा उपभोग घेतात आणि आयुष्याच्या शेवटी त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते. एवढेच नाही, जर एखाद्या माणसाने आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणी जरी अत्यंत भक्तीने हे शिवपुराण ऐकले, तर साक्षात भगवान महेश्वर त्याला आपले परमधाम प्रदान करतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ सहज मिळवून देणारा हा एकमेव ग्रंथ आहे. मित्रांनो, शौनक ऋषी आणि सुज्जी यांच्यातील हा संवाद आपल्याला सांगतो की कलियुगाच्या या धावपळीच्या आणि तणावाच्या जगात शिवपुराण हेच आपल्या मनाला खरी शांती देणारे साधन आहे. शिवपुराणाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पौराणिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.